आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। धनुष्य बाणाचा एकच नारा, शिवसेनेचा महाराष्ट्र सारा या घोषणांनी आज गोरेगाव येथील नेस्को ग्राउंड दणाणून गेले। शिवसेना पक्षाचा हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळा शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिक हेच शिवसेनेचे खरे वैभव असल्याचे सांगितले। बाळासाहेब ठाकरे हे केवळ नावात नसून प्रत्येकाच्या मनात, विचारात आणि कामात असले पाहिजेत असे ते म्हणाले। शिवसेना ही केवळ जमीन किंवा पक्ष नसून विचारांचा आणि भावनांचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले। जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला असेही त्यांनी ठामपणे सांगितले। यावेळी सलग 12 वर्षे देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान यांचे शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुती सर्व 17 जागा जिंकेल आणि विरोधकांची पाठी कोरी राहील असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला। तसेच मुख्यमंत्री यांच्याशी उत्तम समन्वय असल्याचे सांगत काही जण मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असले तरी तो यशस्वी होणार नसल्याचे स्पष्ट केले। पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका करताना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला। तसेच भविष्यात एखादा सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री म्हणून या मंचावर भाषण करताना पाहणे हा आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली। या सोहळ्यात शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, युवा सैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि हजारो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक विश्वास होता, मराठी माणसावर होणारा अन्याय, हिंदुत्वावर होणारा अन्याय आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या माणसाला न्याय देण्याकरता, हिंदुत्वाचं रक्षण करण्याकरता जी संघटनेचे विचार आहे त्याच्या भरोशावर हे काम सुरू झालं। त्यावेळेस मोबाईल नव्हता, त्यावेळेस फोन होता, त्यावेळेस पैसे नव्हते, त्यावेळेस सायकलवर प्रवास होता, त्यावेळेस मोबाईल नव्हता, त्यावेळेस एसी नव्हता, त्यावेळेस एकच ध्यास होता, तो म्हणजे हिंदुत्वाचा ध्यास होता, वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा ध्यास होता आणि त्याच्या भरोशावर ही शिवसेना उभी राहिली। बघता बघता मुंबई काबीज झाली, बघता बघता ठाणे काबीज झालं, महाराष्ट्रभर शिवसेना पसरली। 17 इतरांसाठी 1760, आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे नावाचा गजर या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आणि तुमच्या आमच्यासारखे सर्वसाधारण माणसं या शिवसेनेमध्ये मोठे झाले। माझ्यासारखा टपरी चालवणारा आमदार झाला, रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे साहेब आमदार झाले, टोपली विणणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, पुंगाणी वाजवणारा विजयराज शिंदे आमदार झाला आणि सर्वसाधारण माणसाला सत्तेचं विकेंद्रीकरण कळायला लागलं। ही शिवसेना वाढत असताना शिवसेनेला झटके मिळाले, शिवसेनेतून अनेक गेले आणि त्यावेळेस आम्ही म्हणालो, गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे। त्या शिवसेनेच्या मागे शिवसेना प्रमुखांनी सांगायचं आणि आम्ही शिवसेनेचं काम करायचं, अशा पद्धतीचं काम सुरू झालं। पण काही दिवसांनी आपण पाहिलं, या ठिकाणी सत्तेचं वादळ सुरू झालं। 19 साली आपल्या या निवडणुका पार पडल्या, शिवसेना भारतीय जनता पार्टीचे युतीचं बहुमत आलं आणि अचानक त्या बहुमतामध्ये ठिणगी पडली। समविचारी लोकांची फारकत फाडून ज्या विचाराशी बाळासाहेबांना कायम फारकत ठेवली होती त्या विचाराशी आय लव्ह यू म्हटलं गेलं आणि ज्या माणसाला मोटरसायकल चालवायचं लायसन नव्हतं, दिल्लीच्या हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे दाखवून देण्याचं काम शिंदे साहेब आपण केलंय आणि महाराष्ट्र वतीने तुमचं मी अभिनंदन करतोय। आपण दाखवून दिलं, होय हिमालयाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहत आहात आणि अधिकृतपणे आपण दाखवून दिलं। खूप खूप तुमचं अभिनंदन। आम्ही शिवसैनिक आहोत। संध्याकाळला वेळ सांगेन, वाघाच्या जबड्यात घालून हात, वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजीतो दात, ही शिवसैनिकाची जात, ही शिवसैनिकाची जात आहे। आमच्या नादाला लागू नको, आमच्या नादाला लागू नको। कोण गद्दार? शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बेईमानी केली कोणी? शिवसेना भाजपची युती असताना, युतीमध्ये लढले असताना सोनिया गांधीचा पाय चढवला गेलं कोण? काँग्रेसच्या धावण्याला शिवसेना बाजूचा पाप कुणी केला? गद्दार कोण? गद्दारची व्याख्या काय? आणि म्हणूनच एवढं मी सांगेन, हा म्हणता आज महाराष्ट्र एक करण्याचं काम आमच्या एकनाथजींनी केलंय।
दिवस रात्र हा माणूस काम करतोय, झोप नाही. आता मला सांगतायत बाई 3 दिवस मी झोपलो नाही. हे जर उद्धवजींना विचारून बघा, उद्धवजी सांगतील 3 दिवस मी उठलोच नाही. असं उलट आहे सगळं. आणि मग सगळं केलं की मग बंबलत बसायचं, हे काय झालं, हे काय झालं, हे गद्दारी झाली. अहो तुम्ही झोपलात तर हेच होणार आहे ना, हेच होणार आहे ना. आणि म्हणून मला एकनाथजी आपला अभिमान वाटतोय. महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना आपला अभिमान आहे. एकनाथजी आगे बढ़ो, एकनाथजी आगे बढ़ो, एकनाथजी आगे बढ़ो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. भाई धन्यवाद. शिंदे साहेब, आपण बघत असाल की ज्या पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट झाली त्यापेक्षाही जास्त लोक दोन्ही साईडला उभे आहेत, पण बाहेर त्याच्यापेक्षा डबल आहेत. पण यांची व्यवस्था जे उभे आहेत खरोखर ते पुष्कळ वेळ झालाय मगासपासून उभे आहेत, पण त्या साईडला इकडे खुर्च्या लागू शकल्या नाहीत. त्याविषयी खरोखरच 60 वर्षापूर्वी आदरणीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना जन्माला घातली. शिवसेनेची सुरुवात झाली आणि आज आपला वर्धापन दिन हिरक महोत्सव म्हणून आपण साजरा करतोय. मी या हिरक महोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आज समोर पाहतोय भगवं वादळ या ठिकाणी उठलंय. व्यासपीठावर बघा माझे सर्व नेते, सर्व मंत्री, उपनेते, खासदार, आमदार, हे माझं वैभव आहे, हे माझं ऐश्वर्य आहे. आणि समोर बसलेली शिवसेनेची संपत्ती आहे. शिवसेनेचं खरं वैभव तुम्ही आहात. बऱ्याच जणांच्या नजरा आपल्याकडे लागल्या. एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार, व्यासपीठावर कोण कोण येणार, काय होणार. अरे आज ये टाइगर आपके सामने खड़ा है. आज मी बघतोय काल परवापासून कुछ कुत्ते रोज भोक रहे हैं. पण मी तुम्हाला सांगतो कुत्ते झुंड में आके भोगते हैं, शेर अकेला आता है. कुत्ते भोगते रहते, टाइगर शिकार करता है. और कुत्ते भोगते रहते हैं और टाइगर दहाड़ता है. ये शिवसेना है, ही शिवसेना है. आणि ही शिवसेना आज महाराष्ट्रात आपण पाहतोय. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीरांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आगे आगे देखो होता है क्या. आपली शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी जन्म झाला. महाराष्ट्राच्या अस्मितेची चळवळ म्हणून शिवसेना उभी राहिली. बाळासाहेबांचे विचार म्हणजे शिवसेना, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवसेना, मराठीचा निर्धार म्हणजे शिवसेना, देशद्रोहांवर प्रहार म्हणजे शिवसेना, सर्वसामान्यांचा आधार म्हणजे शिवसेना.
माझ्या लाडक्या बहिणींचा स्वाभिमान म्हणजे शिवसेना, शेतकऱ्यांचा तारणहार म्हणजे शिवसेना आणि शेतकऱ्यांचा वारकऱ्यांचा जय जयकार म्हणजे शिवसेना. ही शिवसेना, ही शिवसेना. आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असताना देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी नवीन नवीन विक्रम केले. सर्वाधिक काळ प्रधानमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम त्यांनी केला. मोदीजींचा हा रेकॉर्ड 140 कोटी जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे, देशाच्या गौरवशाली प्रगतीचं प्रतीक आहे. 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही भ्रष्टाचाराचा डाग लावण्याची हिंमत कुणी केली नाही, असे बेदाग प्रधानमंत्री म्हणून मोदी साहेब आहे. 33 देशांनी सर्वोच्च पुरस्कार त्यांना दिले. हा मान फक्त मोदीजींचा नाही, तुम्हा सर्व प्रत्येक भारतीयाचा. अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली, काश्मीर मधलं 370 कलम हटवलं. ही स्वप्न कुणाची होती? ही स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची होती. ती पूर्ण केली आणि 12 वर्ष यशस्वीपणे कारभार केल्याबद्दल दिल्लीमध्ये एनडीएच्या माध्यमातून अभिनंदन प्रस्ताव होता आणि त्या एनडीएच्या अभिनंदन प्रस्तावामध्ये तुमच्या शिवसेनेला मानाचं पान देण्यात आलं. मी स्वतः अभिनंदनपर भाषण केलं आणि आजच्या जाहीर सभेतही आपण शिवसेनेच्या वतीने आदरणीय मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव इथे करूया. सर्वांनी उभं राहून दोन्ही हात वर करून टाळ्यांच्या गजरामध्ये मोदीजींचं अभिनंदन करूया. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद, धन्यवाद. भारताला महासत्ता करण्याचं 140 कोटी जनतेचं स्वप्न पूर्ण करण्याचं बळ मोदीजींना मिळवा, ही आई जगदंबेकडे प्रार्थना करूया. आपल्या अमित भाईंचं देखील मी अभिनंदन करतो. केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र गडचिरोली पुरता नक्षलवाद त्यांनी खतम केला नाही तर देशातला संपूर्ण नक्षलवाद खत्म करण्याचं काम त्यांनी केलं. 370 कलम हटवण्याचं काम त्यांनी केलं. आज जर बाळासाहेब असते तर त्याने प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाईंचं मुक्त कंठाने अभिनंदन केलं असतं, अभिनंदन केलं असतं. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती. परंतु आज आपण पाहतोय, आज जे देशाला पुढे नेताय, देश प्रगतीपथाकडे नेताय, देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प करतायत, त्यांना रोज आरोप करताय, त्यांच्यावर प्रत्यारोप करताय. आणि म्हणून त्याने लोकांनी त्यांना त्यांची जाण दाखवली आहे. यंदाचं वर्ष हे शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दीचं वर्ष. बाळासाहेबांचं स्वप्न होतं शिवसेना गावागावात पोहोचली पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी
व्यासपीठावरच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी शिवसेना गावागावात पोहोचवण्याचं काम केलं. शिवसेना लोकांच्या मनामनात पोहोचवण्याचं काम केलं. शिवसेना या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याचं काम तुम्ही केलंय. हेच खरी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना खरी आदरांजली. मगाशी रामदासबाई म्हणाले, बाळासाहेब बघत असतील आणि आशीर्वाद देत असतील. खरं आहे ते. त्यांच्या मनासारखं त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम आपण करतोय. त्यामुळे त्यांना नक्कीच स्वर्गात देखील आनंद वाटत असेल. हेच आपलं भाग्य आहे. हीच आपल्या कामाची पोचपावती आहे. आणि म्हणून बाळासाहेब फक्त नावात असून चालत नाही. बाळासाहेब तुमच्या मनात, विचारात आणि कामात असावे लागतात. हे जन्मशताब्दी वर्ष आपण अत्यंत बाळासाहेबांच्या आवडत्या उपक्रमाने साजरा करणार आहोत. माझ्या लाडक्या शिवसैनिकांनो, तुम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार आहात. रक्ताचं नातं सांगून कोणी वारस होत नाही. 7-12वर आपलं नाव लावून कुणाला वारस होता येत नाही. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, तर शिवसेना म्हणजे विचारांचा आणि आमच्या तुमच्या काळजाचा तुकडा आहे. काळजाचा तुकडा. शिवसेना म्हणजे राजकीय पक्ष नाही. शिवसेना म्हणजे भगवं वादळ आहे. भगवं वादळ. जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला. हे आपण पाहिलेलं आहे. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले. खुर्चीसाठी हिंदुत्व तुम्ही सोडलं. अरे बाळासाहेबांच्या हयातीत तर त्यांना त्रास दिला, त्यांना छळलं, पण त्यांच्या जाण्यानंतर देखील जे बाळासाहेबांना नको, बाळासाहेबांचा ज्यांना तिरस्कार होता, बाळासाहेबांना ज्यांचा तिरस्कार होता, त्यांचा पुरस्कार तुम्ही करता. ही तुमची वारसदारी. आणि म्हणून ज्यांनी आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.